राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नहाटा यांनी सोमवारी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीची मुदत एक दिवस उरलेली असताना काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मिळालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा नहाटा यांनी अचानक राजीनामा दिल्याने काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा तर नाही ना, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे। साखर संघाचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या स्नुषा आणि नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या सौभाग्यवती अनुराधा नागवडे या बेलवंडी गटात काँग्रेसच्या उमेदवार असून या गटामध्ये नहाटा यांचा मोठा प्रभाव आहे। तर आढळगाव गटातील आढळगाव गणात नहाटा यांच्या सौभाग्यवती यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे, परंतु त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना अर्जासोबत काँग्रेस आणि रासप या दोन्ही पक्षांचे एबी फॉर्म जोडून दिल्याने नहाटा नक्की कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत याविषयी तालुक्यामध्ये चर्चा सुरू असतानाच सभापती पदाचा दिलेला राजीनामा काँग्रेस नेत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा मानला जातोय। श्रीगोंद्यात काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली असून जिल्हा परिषदच्या 6 जागांपैकी आढळगाव, काष्टी, बेलवंडी हे 3 गट काँग्रेसला तर कोळगाव, येळपणे, मांडवगण हे 3 गट राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहेत। त्यामुळे नहाटा यांनी राजीनामा देऊन काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का दिलाय। बाळासाहेब नहाटा हे मांडवगण गटामधील भानगाव गणाचे विद्यमान सदस्य आहेत। आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस असल्याने नहाटा यांनी काँग्रेसऐवजी रासपचे चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसच्या बेलवंडी, आढळगाव आणि राष्ट्रवादीच्या मांडवगण गटामधील उमेदवारांना याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष नहाटांच्या हालचालींवर असणार आहे। दरम्यान बाळासाहेब नहाटा यांनी घराणेशाहीचा आपल्यावर आरोप होऊ नये आणि दुसऱ्या कार्यकर्त्यांना सभापती पदाची संधी मिळावी यासाठी आपण हा राजीनामा दिला आहे। तसेच आगामी पंचायत समिती निवडणूकही काँग्रेसच्या चिन्हावरच लढणार असल्याचं स्पष्ट केलं। श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजच्या विशेष सभेमध्ये मी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामा दिलेला आहे। पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू असताना मी हा धाडसी निर्णय यासाठी घेतला की तालुक्यातील काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घराणेशाहीचा आरोप करत या ठिकाणी निवडणुकीची सुरुवात केली आणि म्हणून तो आरोप माझ्यावर होऊ नये आणि गेली 11 वर्ष मी या बाजार समितीचा सभापती म्हणून सक्षमपणाने काम पाहिलेले, त्यामुळं नवीन कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आणि श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये माझे धाकटे बंधू भरत नहाटा हे नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करतायत आणि माझी पत्नी आता पंचायत समितीच्या निवडणुकीत आढळगाव गणातून उमेदवारी करते आणि अशा परिस्थितीत मी बाजार समितीचा सभापती राहणं मला संयुक्तिक वाटले नाही आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी या पदाचा राजीनामा दिलेला आहे। माझी कोणाविषयी काही तक्रार नाही, माझ्यावर कुठल्या नेत्याचं दडपण नव्हतं, परंतु एक नवीन कार्यकर्त्याला संधी मिळाली आणि म्हणून खऱ्या एवढ्याच एका शुद्ध हेतूने मी हा राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे। तुमचा राजीनामा हा काँग्रेसला धक्का मानला जातोय, नक्की काय प्रकार आहे? म्हणजे एका धोक्याची घंटा समजावी का? बेलवंडी गट आहे, आढळगाव गट आहे, असं काहीच नाही आहे। मी तर उलट खूप समाधानी आहे की या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय शिवाजी बापू नागवडे आणि सहकार मंत्री कुंडलिकराव जगताप या 2 नेत्यांनी माझ्या राजकारणामध्ये नेहमी पाठराखण केली आणि मला मदत करायची भूमिका या ठिकाणी त्यांनी घेतली। मी दोन्ही वेळेस, मागच्या वेळेसही आणि याही वेळेसही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर या ठिकाणी मार्केट कमिटीचा सभापती म्हणून या ठिकाणी काम करतोय। माझ्या गावातील सत्ताही त्यांच्या मदतीनेच त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मी त्यांच्या बाबतीत माझं कुठल्याही प्रकारचं रागद्वेष नाही। तुमच्या सौभाग्यवतींनी उमेदवारी करतेवेळी 2 एबी फॉर्म जोडलेले आहेत, जो की एक काँग्रेसचा आहे आणि एक रासपाचा आहे। मग नक्की आपण कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहात? शेवटी असं आहे की 10-15% मतदार हा थोडा अशिक्षित असल्यामुळे त्यांना खाली आणि वर मतदान करायला थोडं अवघड जाईल आणि म्हणून मी 99% काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी करण्याचा निर्णय जवळपास मी फायनल करतोय। आज उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने दुपारी 3 वाजेपर्यंत खरं चित्र स्पष्ट होणार असून नहाटा यांच्या राजीनाम्यामुळे दिवसभरात श्रीगोंद्याच्या राजकारणात कोणकोणते भूकंप होतात हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा।